नमस्कार. आज आपण एका अशा केसबद्दल बोलणार आहोत जी खूपच गुंतागुंतीची आणि दुःखद आहे. ही कहाणी आहे एमिली श्वार्ट्झची आणि तिचा पती जोझेफ फाजो याच्यावरील खटल्याची. या केसमध्ये खरं काय आणि खोटं काय यातली रेषा इतकी पुसट होते की विचारता सोय नाही. कल्पना करा, कोर्टरूममध्ये एकदम शांतता आहे आणि साक्षीदाराच्या कटघऱ्यात उभा आहे जोझेफ फाजो. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर आहेत आणि तो ज्युरीला काय सांगतोय? मला फक्त एकच क्षण आठवतोय, बाकी काहीही नाही. म्हणजे त्या रात्री नेमकं काय घडलं याबद्दल त्याला काहीच आठवत नाहीये. आणि इथेच या केसचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. एका बाजूला आहे फाजो, जो म्हणतोय की त्याला काही आठवत नाहीये आणि त्याने जे काही केलं ते स्वतःला वाचवण्यासाठी केलं. आणि दुसऱ्या बाजूला आहेत पुरावे, जे एक पूर्णपणे वेगळीच गोष्ट सांगतायत. एक विरोधाभासांनी भरलेलं न्यायालय. तर प्रश्न हाच उरतो की तो खरंच एक मानसिक आघात झालेला माणूस आहे ज्याने स्वतःच्या बचावासाठी हे पाऊल उचललं, की तो एक थंड डोक्याचा, सगळं काही प्लॅन करून खून करणारा खुनी आहे? चला, आपण या प्रकरणाच्या खोलात जाऊया आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर ही संपूर्ण केस नीट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे हा गुन्हा लोकांसमोर आलाच कसा? तर याची सुरुवात होते एका फोन कॉलने. आणि तो काही साधासुधा फोन कॉल नव्हता, तो एक अक्षरशः थरकाप उडवणारा फोन कॉल होता. हाच तो फोन कॉल होता. 19 ऑक्टोबर 2021. फॅजोचाच एक मित्र स्पेन्सर लेमन्स 911ला फोन करतो आणि सांगतो की त्याच्या मित्राने म्हणजे जोसेफने त्याच्या बायकोला मारल्याची कबुली दिलीये. विचार करा, मित्रानेच मित्रविरुद्ध साक्ष दिली आणि इथूनच हे सगळं प्रकरण उघडं पडलं. आता ही टाईमलाईन पाहणं खूप गरजेचं आहे. बघा, 15 ऑक्टोबरला एमिली आणि जोसेफ वर्मॉन्टला पोहोचतात. त्याच रात्री एमिलीचा शेवटचा मेसेज येतो. मग 16 तारखेला काय होतं? तर जोसेफ आपल्या बहिणीसोबत नाश्ता करतोय आणि त्याच वेळी एमिलीचा मृतदेह त्यांच्या व्हॅनमध्ये आहे. 18 तारखेला तो एमिलीच्या घरच्यांना सांगतो की ती भांडून निघून गेली. आणि मग 19 तारखेला त्याच्या मित्राचा फोन जातो आणि पोलीस त्याला अटक करतात. म्हणजे बघा, हे सगळं किती शांतपणे सुरू होतं. त्याने जी कहाणी रचली होती ना, ती तर आणखीच धक्कादायक होती. तो एमिलीच्या आईला ॲड्रियनला सांगतो की त्यांचं भांडण झालं आणि ती उबर बुक करून निघून गेली. आणि हे सांगायला त्याने तब्बल 2.5 दिवस घेतले. त्याने एमिलीचं लायसन्सही तिच्या आईच्या हातात दिलं. पण ॲड्रियनच्या लक्षात आलं की तो थरथर कापत होता. त्यांना तेव्हाच कळलं की हा मुलगा खोटं बोलण्याच्या भीतीने नाही, तर काहीतरी लपवण्यासाठी घाबरला आहे. आणि मग पोलिसांनी ती व्हॅन उघडली आणि आत जे दिसलं त्याने तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. व्हॅनमध्ये 8 मोठ्या प्लास्टिकच्या कचऱ्याच्या पिशव्या होत्या, एक हात करवत होती आणि एक बंदूक. आता हे पुरावे पाहून कोणालाही कळेल की ही आत्मसंरक्षणाची केस नाहीये. हे सगळं अचानक घडलं होतं का? तर नाही. या हत्येच्या खूप आधीपासूनच धोक्याची घंटा वाजत होती. चला, आपण त्यांच्या नात्याच्या इतिहासावर एक नजर टाकूया. घरच्यांनी एमिलीच्या अंगावर अनेकदा जखमा आणि ओरखडे पाहिले होते. तिच्या मित्रमैत्रिणींनाही जाणवत होतं की तिचा स्वभाव बदललाय, तिचा आत्मविश्वास कुठेतरी हरवलाय. त्यांच्यात अनेकदा मारामारी व्हायची. एमिलीने तर घटस्फोटाचे पेपर्स पण तयार केले होते, पण काही कारणाने ती प्रक्रिया थांबली. परिस्थिती इतकी वाईट होती की घरच्यांना तिच्या सुरक्षेसाठी तिच्याशी सांकेतिक भाषेत म्हणजे कोडेड लँग्वेजमध्ये बोलावं लागायचं. आणि एमिलीच्या आई एड्रियन बास यांनी कोर्टात जे सांगितलं ते मन हेलावून टाकणारं होतं. त्या म्हणाल्या, एक आई म्हणून मला सतत वाटायचं की माझी मुलगी सुरक्षित नाही. एका आईची ही भीतीच सगळं काही सांगून जाते. चला, आता पुन्हा कोर्टरूममध्ये जाऊया आणि बघूया की सरकारी वकील सारा जॉर्ज यांनी फाजोच्या सगळ्या दाव्यांना कसं खोडून काढलं. आता या 2 गोष्टी समोरासमोर ठेवूया. फाजो काय म्हणतोय? ती मला मारत होती, लाथा मारत होती. आणि पुरावे काय सांगतात? की मृतदेहाचे करवतीने तुकडे केले होते. तो म्हणतो मला वाटलं तिच्याकडे बंदूक आहे. आणि पुरावे डोक्यात 2 गोळ्या झाडल्या होत्या आणि तेही सायलेन्सर म्हणून उशीचा वापर करून. तो म्हणतो मला फक्त एक क्षण आठवतोय. आणि सत्य काय आहे? तर मृतदेह 8 वेगवेगळ्या कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये सापडला. हा विरोधाभास किती मोठा आहे बघा. मग प्रश्न उरतो, हे सगळं करण्यामागचं कारण काय होतं? तर सरकारी वकिलांच्या मते कारण होतं त्यांची ॲनिव्हर्सरी. जोसेफ एमिलीला एका अशा कॉन्डो कॉम्प्लेक्समध्ये घेऊन गेला होता जिथे त्याची पहिली बायको राहत होती. जेव्हा एमिलीला हे कळलं तेव्हा तिने त्याला स्पष्ट सांगितलं की आता बास, मला हे नातं संपवायचं आहे. आणि हाच नकार त्याला सहन झाला नाही. सरकारी वकिलांनी हत्येचा जो घटनाक्रम सांगितला तो ऐकून अंगावर काटा येतो.
त्यांच्या मते एमिली झोपायला गेल्यानंतर फाजो जागाच होता. तो राग मनात साठवत होता, विचार करत होता, प्लॅनिंग करत होता. मग तो उठला, त्याने कपाटातून सायलेन्सर लावलेली बंदूक काढली, तिच्या चेहऱ्यावर उशी ठेवली आणि डोक्यात 2 गोळ्या झाडल्या. हे सगळं ठरवून केलं होतं. आणि यानंतर तो काय करतो? दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या बहिणीसोबत कॉफी पितो, जेवायला जातो आणि व्हॅनमधले रक्ताचे डाग साफ करण्यासाठी ब्लीच विकत घेतो. म्हणजे त्याच्या वागण्यात भीतीचा किंवा पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. सगळं काही अगदी थंड डोक्यानं सुरू होतं. आणि मग आला निकालाचा दिवस. एमिलीला न्याय मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ज्युरीने विचारविनिमय करण्यासाठी फार वेळ घेतलाच नाही. फक्त 5 तासांच्या आत त्यांनी आपला निर्णय दिला. जोसेफ फाजो प्रथम श्रेणी हत्येसाठी दोषी आहे. म्हणजे विचार करा, सगळ्या पुराव्यांवरून त्यांना सत्य समजायला फक्त 5 तास लागले. आणि मग न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली. 42.5 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत एक मोठी आणि कठोर शिक्षा. शेवटी एमिलीची आई एड्रियन काय म्हणाल्या ते ऐकणं महत्वाचं आहे. त्या म्हणाल्या, मला खरं तर तेव्हाच बरं वाटेल जेव्हा माझी मुलगी माझ्या मिठीत परत येईल. पण हो, एमिलीला जो न्याय मिळायला हवा होता तो आम्हाला मिळाला. या शब्दांमधून एका आईचं दुःख आणि न्यायासाठीचा तिचा लढा दोन्ही दिसून येतं. आणि या केसमध्ये अखेर एमिलीला न्याय मिळाला.